राधाकृष्ण चषक 2026चा मानकरी कोण ठरतोय? पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानबद्ध व्हायचंय आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यासपीठावर. नक्कीच 3 षटकांचा सामना असेल आणि या सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे चांदीवडचे सपोर्टर्स आणि एक आघाडीचा त्यावेळेचा गोलंदाज आशिष चांदे देखील माझा मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सामन्याला सुरुवात करा. प्रथम नाणेफेकी जिंकून मुसाड चांदेवाडीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि समोरच्या संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. मात्र वावे गणेशनगर संघाकडून सलामीचे फलंदाज एक आघाडीची जोडी मैदानात येते. रोहित वावे संघाचा मास्टर ब्लास्टर खेळाडू वैभव उतेकर, तर एक स्फोटक फलंदाज षटकार चौकारांचा बादशाह सिकंदर चौगुले. पाहूया पहिल्या षटकामध्ये कशी सुरुवात होते. पहिलं षटक कोण घेऊन येतोय? मदन चांदे रोहित. नक्कीच इक्बाल सर, खूप मोठी मॅच आहे आणि या मॅच मध्ये देखील चांगली लढत होणार यात काही शंका नाही. एका बाजूला वावे चिंचाटवाडी तर दुसऱ्या बाजूला मुसाड चांदेवाडी. पहिलं षटक घेऊन आला आहे. इथे पाहिलं तर मदन चांदे, सलामीला सिकंदर चौगुले आणि नॉन स्ट्राईक एंडला वावे गावचा वंडर बॉय, नाव त्याचं वैभव उतेकर आपल्या नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. सिकंदर चौगुले या 15 गावचा शतकवीर, ज्याने अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलंय. परंतु हे सर्व मेगा टॅलेंट आहे. या 15 गावचे तारे सितारे या स्पर्धेमध्ये आता मात्र एकामेकांसमोर. मदनचा पहिला बॉल राईट मोर द विकेट मारा सिकंदर साठी. पहिला बॉल सन्मान दिला, हलक्या हाताने खेळ ढकलला. इथे काय झालं? डिरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डिरेक्ट हिट मध्ये मात्र हिट काय होत नाही आहे आणि 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. नक्कीच रोहित इथे गरजेचं होतं डायरेक्ट हिट करण्यासाठी, कारण विकेट कोणाची होती? सिकंदर. जो जीता वही सिकंदर. पाहूया काय होतंय, काय बिघडतंय. अंतिम सामन्याचा थरार पाहतोय आपण या क्रीडानगरीमध्ये, वगळ्याच्या माळ क्रीडानगरीमध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू पाऊस केलाय, चेंडू जातो आहे शॉर्ट लेगच्या दिशेला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि एक चौकार. अशा 5 धावा वसूल होत आहेत या चेंडूवर. ज्या नसलेल्या चेंडूवर 5 धावा येत आहेत. नक्कीच या चिंचाटवाडी संघासाठी फायद्याचे असणार आहेत. पिकअप करायचा आहे सामना. कृपया अंधाराच्या दिशेने चाललोय, कारण घड्याळाचा काटा काय थांबायला मागत नाहीये. 6:30च्या दरम्यान होत आहेत. आपल्याला सामना खेळवायचा आहे 6 षटकांचा. कृपया सहकार्याची अपेक्षा आहे. पाहूया मदन टू सिकंदर, 2 आयकॉन खेळाडूमध्ये सामना होतोय. मदन आणि सिकंदर. पाहूया काय होतोय. फटकेबाजी होते का सिंगल डबलने धावा काढल्या जात आहेत? मात्र खूप सुरेख स्पेस दिलाय चेंडूला. उजव्या यष्टीच्या बाहेरून खेळवलाय, कारण मदनला माहिती आहे सिकंदरला कोणत्या प्रकारचा चेंडू करायला पाहिजे. स्लॉटचा चेंडू फार घातक ठरू शकतो, परंतु हा देखील एक निर्धाव चेंडू ठरतोय. प्रयत्न तर करावे लागतील जिंकायचं आहे तर. स्लोअर केला, परत एकदा स्लोअर केला, गुगली केला चेंडू. ही विविधता आहे मदनकडे, व्हेरिएशन आहे, बदल आहे, मिश्रण आहे आणि हेच मिश्रण आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. कौतुक करावं तेवढं थोडं आहे मदनचा. पहिला चेंडूचा स्पेस फास्ट होता, इथे मात्र स्लोअर केला आणि हो इथे मात्र चांगला चेंडू येतो आहे. क्षेत्ररक्षण देखील लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. आणि एक चांगली खासियत आहे सिकंदरची, बॅटवर चेंडू येत नाही. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकला आलाय कोण? तर वावे गावचा मास्टर ब्लास्टर खेळाडू वैभव उतेकर. नक्कीच वावे चिंचाटवाडी संघ आक्रमक संघ आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला या स्पर्धेमध्ये इथे मात्र चांगली सुरुवात होते आहे. आणि राजेश सुर्वे चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगच्या दिशेला. नक्कीच 1 धाव मिळते आहे. संघाची धाव संख्या होते 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. सॉरी 9 धावा. अपडेट लेट होतं थोडं सांगत जाऊ. पहिला ओव्हर मदनद्वारा. सामने सिकंदर, एक स्फोटक बल्लेबाज. काफी अच्छी गेंद पॉइंट की दिशा में खेला हुआ है. शॉट 1 रन के लिए. काफी समझदारी की क्रिकेट खेल रही है आज सिकंदर और वैभव. जरूरी है, ये फाइनल का मैच है मुसाड़ चांदेवाड़ी और वावे चिंचाटवाड़ी के दरमियान.
इक्बाल सर फक्त 2 मिनिटं घेईन. या ठिकाणी वावे चिंचाट पुणे मंडळाचे अध्यक्ष आणि आर्मी स्पेशल फोर्स कमांड आमचे आदरणीय सन्माननीय रमेश नारायण जांभळे साहेब यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य भेटलंय. मी विनंती करेन मंडळाचे खजिनदार आपण ते स्वीकार करायचं आहे. प्रशांत सर, ओ टू प्रवीण. धन्यवाद सर. ह्या अगोदरची बॅच पाहिली होती तर राधाकृष्ण वगळाचा माल विरुद्ध जे हनुमान कासे, तर वैभव आठवड्याचा झेल सोडला होता जे हनुमान कासे संघाचा. तर मदन चांदेचे 200 रुपये राहिलेत. आपण मॅच झाल्यानंतर 200 रुपये द्यायचे जे हनुमान कासे संघाला. नक्कीच आपण त्याचा पहिल्या लेगच्या रेषेकडला चेंडू सुरेख फटका होता सिकंदरचा, त्या ठिकाणी थ्रो केलाय, तिथे एकच धाव भेटते आणि चकवा घेतोय भरत साथ दे. ओके, तिथे एक धाव भेटते, एका धावडे सकाळचे धाव सकाळ झाले धाव फलकावरती. ते पडचे 11 या आकड्यावरती. बघा प्रगतीमध्ये पहिलं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतं. तो म्हणजे अक्षय चादे पुसाड चादेवडीचा गुगट. आज मात्र पाहिलं तर श्री राधाकृष्ण चषक 2026चा हा तरारा स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. फायनलचा मुकाबला तर एका बाजूला भुसाड चादेवडी तर एका बाजूला वावे चिंचाट हा खेळ त्यांना पाहतोय. आणि इथं एकच धाव भेटते, एका धावडे चाकाचे धावसंख्या होती धावपलकावरती, ते म्हणजे 12 हे आकड्यावरती. बघा मित्रांनो, ह्या षटकामध्ये किमान जर 10 धाव जरी फुटल्या तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंजबडू पाहायला भेटेल. इथे एक प्राइज देखील आलंय प्रवीण. वैभवच्या प्रत्येक षटकारासाठी पालीगावचे सुपुत्र मिलिंद दादा पालांडे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये प्राइज आहे. ओ टू प्रवीण. नक्कीच हा मात्र अक्षय युद्ध चेंडू केलाय, त्या ठिकाणी तिथे कोणती धावसंख्या ते धावसंख्या स्थिर ठेवले. सकाळचे मात्र धावसंख्या होते ते म्हणजे 12 हे आकड्यावरती. बघूया सिकंदरच्या बॅटमधून षटकार येईल का वैभव उतेकरच्या बॅटमधून षटकार येईल. फायनलचा मुकाबला आहे. एका बाजूला वावे चिंचाड तर एका बाजूला भुसाड चातेवडी संघ खेळताना पाहतोय. पुढे एकदा सामन्याला सुरुवात करतोय अक्षय, तो सिकंदर चौगुले पुढे मारायच्या नादात तोपर्यंत चकवा दिलाय अक्षयने आणि हा मात्र चेंडू होते सुरेख गोल त्याचे करतोय. तो म्हणजे अक्षय चाते भुसाड चातेवडी साठी आपण जर पाहिलं ना नावासाठी नाही पण स्वतःच्या गावासाठी खेळणारा संघ आज पाहतोय. तो दोन्ही संघ एका बाजूला वावे चिंचाड तर एका बाजूला भुसाड चातेवडी संघ म्हणून खेळताना पाहतोय. पुढे एकदा गोलंदाजी बागवरती अक्षय चाते तो सिकंदर. हो, पुढे एकदा लेगच्या दिशेने कडला चेंडू त्या ठिकाणी बदल चाते धावतोय गोल त्याच्यावरती, परंतु तिथं 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावपटे सकाळची धावसंख्या होती धाव फलकावरती ते म्हणजे 14 या आकड्यावरती. बघा मित्रांनो, धावसंख्या स्थिर ठेवली आणि पंचमुखी मला असं वाटतं काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे सिकंदर चौगुलेसाठी. मला असं वाटतं ह्या चेंडूवरती किती धावसंख्या उभारू शकतो तर म्हणजे वावे चिंचवड संघाचा फलंदाज सिकंदर चौगुले आणि वैभव उतेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या पाकवरती सज्ज होतोय. तर म्हणजे अक्षय चादे पुन्हा एकदा बदल साधे क्षेत्ररक्षण करताना बदल करताना दिसतोय. पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होतोय अक्षय तो सिकंदर चौगुले. पुन्हा एकदा सुरेख फटका केला, एक धाव सहज पूर्ण केले आणि त्या ठिकाणी 2 धावा होतील का तो परत आणि जीवदान भेटतोय वैभव उतेकर. चपलीचा वारा हा धावणारा वैभव उतेकर 2 धाव भेटतात. 2 धावण संघाची धावसंख्या 16 ह्या आकड्यावरती. बघा मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2 ओव्हर समुद्र संघाची धावसंख्या झाली वावे चिंचवड संघाची 16 ह्या आकड्यावरती. आपण पुढच्या संबोधित करतील रोहित उतेकर. नक्कीच थँक्यू प्रवीण. या ठिकाणी बघा वैभवच्या प्रत्येक चौकाराला आमचे अनिलजी पालांडे सर इंडियन एक्स आर्मी यांच्या वतीने 200 रुपयाचा प्राइज आहे वैभवच्या प्रत्येक चौकारासाठी. आणि मिलिंद दादा यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी वैभवच्या 100 रुपयाचा प्राइज आहे. तर प्रेक्षक मंडळी मात्र आवर्जून या ठिकाणी खचाखच स्टेडियम भरलेला आहे. आपला श्री राधाकृष्ण क्रीडा नगरी धामनंद वगळाचा माळ भरती आपण सर्वजण बघतोय. श्री राधाकृष्ण चषक 2026 लाईव्हच्या माध्यमातून आमचे संतोष दादा पालांडे जोडलेत, आमचे दिलीप सर जोडलेत, सर्व फेडरेशन टीम जोडले गेले आणि सर्व आमच्या 15 गावातील क्रीडा रसिक इथे जोडले गेले. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मात्र बैठक शॉट मारला होता यशांच्या मागे, तिथे मात्र राजेश सुर्वे धडपड केली जाते परंतु बॉल मात्र सोडत नाहीयेत. राजेश सुर्वे यांचं कौतुक करू तेवढं कमी आहे. सर आज जर कॅप्टनची धुरा त्यांच्या खांद्यावर दिले तर कॅप्टन कसा असावा तर कॅप्टन हा राजेश सुर्वे यांचा सारखा पाहायला मिळाला पाहिजे. बघा तिथे फिल्डिंग करताना खूप अडचणी आहेत, त्या अडचणींना मात्र रोखण्याचं काम राजेश सुर्वे यांनी केलंय. आणि इथे मात्र द्रोण आकाशाला गवसणी घालताना दिसतोय. कोकणी मजा लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून.
आता मात्र खूपच आधी खेळलेत, खूपच अगोदर खेळले होते. बॉल सरकतोय, सरळ जातोय. यष्टी रक्षक मदनच्या हातामध्ये येतोय निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मगापासून सर आपण पाहतोय सिकंदर कुठेतरी थोडस घाई करतोय, कारण का टप्पा आणि बॉल येण्याआधीच त्याची बॅट फिरकली जाते इक्बाल सर. नक्कीच थोडासा बदल करावा लागेल. हा देखील चेंडू चांगला आहे. पंच कोण बाद आहे ते आम्हाला सांगायचंय. सिकंदर, थँक्यू. गडी बाद होतोय, पहिला गडी. सिकंदर बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टीचित केलं जातंय. इथे चपळाई दाखवली होती मदनने आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये सिकंदर चौगुले पहिला गडी वावे चिंचाटवाडीचा मैदानाच्या बाहेर जाताना धावसंख्या मात्र फलकावर एक गडी बाद. 17 वरती स्थिर आहे. डीजे थँक्यू. थँक्यू डीजे. इथे बघा रुपेश चांदे यांना एक प्राइज आलाय. जर अल्पेश पवार यांचा क्लीन बोल्ड केला तर सूरज पाटोळे पुणे यांच्या वतीने 201 रुपयाचा प्राइज इथे आम्हाला सुपूर्द केलंय. परंतु फक्त अल्पेश पवारचा हा क्लीन बोल्ट असावा याची ही देखील अट आहे त्यामागे. आणि रुपा कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2.3 अशी ओव्हर झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावसंख्या फलकावरती आहे. नेक्स्ट बॉल. मोठा फटका होता परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथे धावचीतच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. अल्पेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू. डीजे डीजे थँक्यू. स्पीडअप करा कृपया. स्पीडअप असावं. नवीन बॅटर रवींद्र सकपाळ. इथे स्वयंसेवक एखादा आतमध्ये जायचंय. पंचा काहीतरी निर्णय द्यायचा आहे. या ठिकाणी आमचे प्रमुख मान्यवर आदरणीय सन्माननीय संजयजी यादव साहेब इथे हजर आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजर आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. संजयजी यादव साहेब. ठीक आहे पंच, आम्ही याची दक्षता देखील घेऊ. थँक्यू सो मच अंपायर. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. संजय यादव सर, तुम्हाला विनंती असेल आपण मंचावर या. नेक्स्ट बॉल. रूपा टू वैभव. आता मात्र मागच्या दिशेने मारलेला फटका आहे. तिथे पाहायचंय काय होत आहे. पंचांचा निर्णय. 4 धावा चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धावांसाठी बॉल फरार होतोय आणि इथे 200 रुपये तर वैभवला लागू आहेत अनिल सरांच्या वतीने. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली 21 वरती. मी विनंती करेन आमचे आयोजक कमिटी संजय सरांचा यथोचित मान सन्मान कंप्लीट करून जा. मला वाटतं त्यांना कुठेतरी काही कारणास्तव बाहेर देखील जायचं आहे, तर मंडळाच्या वतीने आपण त्यांचा यथोचित योग्य मान सन्मान नक्कीच करायचा आहे. रुपेश, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. थँक्यू सर. आपण इथे आल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. रुपा तयार आहे. पुढचा चेंडू रूपा टू वैभव. मोठा फटका मारायचा होता. बॅटची कडा लागली. बॉल ट्रॅव्हल होतोय ऑन साईडला. तिथे आउटफील्ड फास्ट आहे. 3-4 फिल्डर बॉलच्या मागे चेस करतायत. बॉल अडवलाय का पाहणं गरजेचं आहे, परंतु मिसफिल्ड आहे. 3 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल. चौथी धाव येते का आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे मात्र 4 झाल्यात ना सर. ओके, 4 धावा कंप्लीट आहेत. इथे 4 धावा पूर्ण केल्या आणि पहिलं सत्र संपलं जात आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर फर्स्ट इनिंग नंतर धावा जमा केल्या 25. विजयासाठी आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावांची गरज. मापक असं आव्हान आहे आणि ते आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण फक्त शॉर्ट ब्रेक घेऊया, त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह अपडेट आपल्या सर्वांच्या समोर येतील. धन्यवाद.
चला पिकअप करा अंधार होत चाललाय. चला तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आपण फार मोठे फटके पाहता आले नाहीत आपल्याला वावे चिंचाटवाडी संघाकडून. मात्र गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन होतंय, काय काम होतंय वावे चिंचाटवाडी याच्यावर. अंतिम चषकाचा मानकरी कोण ठरतोय? राधाकृष्ण चषक 2026 चा मानकरी कोण ठरतोय? शेवटची 3 षटकं आपल्याला. एकांश यादव अंबवली यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. मंडळ त्यांचं शतश ऋणी आहे, शतश आभारी आहे की आपल्या या देणगीतून अशा स्पर्धा, असे ही मंडळ पुढे कार्यरत असतात, सामाजिक कार्य करत असतात. धन्यवाद सर. चला पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यानंतर बक्षिसाचं प्रेझेंटेशन होईल, त्यामुळे आपल्याला वेळ फार कमी आहे. नक्कीच सर, या ठिकाणी आवर्जून एक नावाचा नामोल्लेख करणं देखील गरजेचं आहे. या मुसाड चांदेवाडी टीमचे एक जुने जाणता खेळाडू आणि मुसाड चांदेवाडी ब टीमचा कॅप्टन देखील आहे रुपेश चांदे उर्फ पिनू, हे देखील या स्पर्धेनिमित्त इथे हजर आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि मदन आणि अक्षय जे काका, ज्यांनी सातत्याने या खेळाच्या प्रती, मुसाड टीमच्या प्रती प्रचंड प्रेम केले, धावपळ केली आणि या खेळाडूंना पुरेपूर असं पाठबळ दिलं, ते आमचे सुधाकर भाई चांदे हे देखील लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने, या लाईव्ह स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम भाई, आपलं स्वागत आहे. 18 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान ठेवलंय. चला स्पीडअप करावं. नक्कीच रोहित, इथे एक गोष्ट मला सांगावी लागते की शिवप्रासादिक हे जे मंडळ आहे ते नुकतं क्रिकेटमध्ये नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चांगलं कार्यरत आहे. काल मी सुर्वेवाडी जत्रेमध्ये होतो, तर सुर्वेवाडीच्या जत्रेमध्ये मंदिरासाठी ह्या मंडळानं 25,000 रुपयाची देणगी दिली आहे सुर्वेवाडी येथे. नक्कीच कौतुकास्पद. काल त्यांचा मंचावर घेऊन सन्मान करण्यात आला. 25,000 रुपयाचं देणगी दिली आहे मंदिरासाठी. धन्यवाद श्री प्रासादिक मंडळ मुसाड चांदेवाडी. नक्कीच सामना अटीतटीचा होईल, कारण आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट हा अनिश्चितच खेळ आहे शिंदे साहेब. आणि अनिश्चितता काय असते आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. मग ते साखर संघ असतील, दोन्ही साखर संघाचे सामने असतील, जय मालिक धामणन संघासमोर अगदी शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता असताना सिकंदर शिंदे साखर यांनी 2 षटकार, म्हणजे अर्धे सहकारी निघून गेले होते सामना सोडून, परंतु सिकंदरने 2 षटकार मारून साखर संघाला विजयी केलं होतं. परिवर्तन होऊ शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. पाहूया 2 आयकॉन खेळाडूंमध्ये सामना होतोय. स्टीवा मार्कवा अर्थात मदन चांदे आणि अक्षय चांदे गोलंदाजीसाठी आहे. क्या बात आहे, स्वीपचा फटका खेळलाय. हा मात्र सुरुवात आहे 4 धावेने. काय अप्रतिम फटका आहे, समजला नाहीये. खोलवरचा चेंडू होता आणि खोलवरच्या चेंडूवर देखील असा फटका खेळणं फार जिकिरीचं असतं. आणि ही जिकीर आपल्याला पाहायला मिळेल कुणाकडून, तर एक आयकॉन आणि ब्रँडेड बॅटर मदन चांदे यानं आपल्या 15 गावासह रत्नागिरी जिल्हा असेल, पुणे, ठाणे, कुठेही असेल, स्पर्धा गाजवल्यात, नाव कमावलंय क्रिकेटमध्ये, असा हा ब्रँडेड खेळाडू मदन चांदेकडून. सुरुवात झाली 4 धावेने. काय परिवर्तन करतोय, एक अनुभवी गोलंदाज आहे रवी. येथे देखील आखूड टप्प्याचा ओव्हरपिच चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा. अरे मॅक्झिमम षटकार, पहिले 2 चेंडू आणि 10 धावा, म्हणजे फक्त 16 चेंडू आणि 16 धावा. काय अप्रतिम फटकेबाजी आहे, कुठलाही दबाव नाही, कुठलाही प्रेशर नाही आहे, अगदी आपला नैसर्गिक खेळ दाखवतोय तोच हा मदन चांदे डावखुरा फलंदाज. नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून देखील हे सगळं चित्र टिपलं जात आहे. संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते आहे युट्यूबच्या माध्यमातून. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा बदलली, वेग बदलला, मार्ग बदलला, कारण अनुभवी गोलंदाज आहे रवी. 2 फटके पडले, मात्र पुनरागमन केलं या चेंडूवर, निर्धाव चेंडू केलाय. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये. पाहत रहा 2026 चा राधाकृष्ण चषकचा थरार. क्रीडानगरी वगळाचा माळ येते. दरम्यान परत एकदा रवी
हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. झेल होतो काय? नाही, झेल सुटलाय. इथे प्रयत्न करावे लागेल कारण शेवटच्या चेंडू पर्यंत प्रयत्न करणे फार गरजेचं आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत आपण भविष्य वर्तवू शकत नाही. असं क्रिकेट मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं की आखाती राष्ट्रामध्ये जी स्पर्धा झाली, एका चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना त्या 22 धावा देखील एका चेंडूमध्ये काढल्या गेल्या. हे आहे क्रिकेटची अनिश्चितता, ही आहे क्रिकेटची रंग बदलण्याची पद्धत. शिंदे साहेब नक्कीच पाहूया, अजूनही प्रयत्न केला जातोय. सर अजून एक इथे प्राईज आलंय आपले मिलिंदजी पालंडे यांच्या वतीने. प्रत्येक षटकाराला इथे 100 रुपयाचं प्राईज आहे. मिलिंदजी इथे स्वतः येऊन त्याचे अनाउन्समेंट देखील करतायत. आपण बघूया रवींद्र दादा यांचा नेक्स्ट बॉल. रवींद्र सकपाळ ओव्हर क्रमांक 2 घेऊन आलेत स्वतः पुढे, परंतु थोडंसं महागडं षटक ठरतंय, माफी असावी. ओव्हर क्रमांक पहिलीच आहे, स्वतःची पहिली. सांघिक देखील पहिलं षटक आहे. पहिला 4-6-0-1 असा धावफलक आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र फुलटॉ चेंडू होता, ऑफ साइडला जबरदस्त फटका आहे. एक पाय पुढे सीधा भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथे मात्र वावे चिंचाटोडकडून थोडीशी रणनीती चुकलेली दिसते. पहिलं षटक अल्पेशला घेणं महत्वाचं होतं कारण मध्यम गती गोलंदाज होता. रवीला नंतर संधी देणं गरजेचं होतं. तरी देखील हा देखील परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय चेंडू, ट्रॅव्हल करतोय 4 धावेसाठी. आणि इथे मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय मुसाड चांदेवाडी संघानं की राधाकृष्ण चषक 2026 वर नाव कोरण्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. तीच जिगर घेऊन, तीच ताकद घेऊन आणि तीच मेहनत कष्ट जिद्द आपल्याला पाहायला मिळते ती मुसाड चांदेवाडी संघाकडून. हॅलो. तर आपल्या 15 फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी मापदी साहेब यांच्या देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. धन्यवाद महेशजी मापदी साहेब, आपण ज्या ठिकाणी आहेत तेथून देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलात. तुमच्या या शुभेच्छा फार मोठ्या या स्पर्धेसाठी असतील. धन्यवाद. 12 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. पाहूया या षटकामध्ये कोण घेऊन येतोय षटक. अल्पेश वावे चिंचाटवाडी संघाकडून येतोय तो दुसरं षटक घेऊन. 12 चेंडू आणि 7 धावा असं माफक आणि सोपं उद्दिष्ट. समोर आहे तो मदन. पाहूया षटकारानं विजय साजरा करतो की चौकारानं. एकतर्फी मॅच झाली. खरंच दोन्ही संघ मजबूत होते. वन साइड म्हणजे काल जी मॅच झाली होती उपांत्य फेरीची, तो त्याच सामन्याला आम्ही अंतिम सामना म्हटलो होतो. कारण खरंच एक रोमहर्षक अटीतटीची श्वास रोखून धरायला लावणारा सामना झाला होता तो कालच्या दिवसामध्ये. नक्कीच साखर आणि वावे चिंचाटवाडी दरम्यान. पाहूया चला, सामना आहे, क्रिकेट आहे, एकाला हरायचं आहे, एकाला जिंकायचं आहे, परंतु आपलं मनोबल खचून न देता. खूप खोलवर चेंडू होता. इथे मात्र जातोय चेंडू दणदण करत. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. आणि इथे परत एकदा ओव्हर थ्रोच्या धावा येत आहेत. नक्कीच एक औपचारिकता शिल्लक राहिली रोहित, कारण खरंच ज्या प्रकारचा खेळ आपल्याला मदनकडून पाहायला मिळाला अप्रतिम. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी संघाने केली आहे. कारण जेव्हा एखादा संघ सुरुवातीपासून जी कामगिरी करतो आणि तीच कामगिरीचं सातत्य जेव्हा अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तो संघ विजेता ठरतो. कारण जिंकणं फार महत्वाचं आहे. परत एकदा प्रयत्न झाला, इथे मात्र झेल होतोय. अक्षय एक गडी बाद होतोय. एक औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिली. पाहूया कोण येतोय नवीन फलंदाज. 9 चेंडू आणि 4 धावा. एखादा चौकारानं विजय साजरा करू शकतो मुसाड चांदेवाडी संघ. संध्याकाळच्या सत्रामध्ये एकदम शांत वातावरणामध्ये हा सामना चालू आहे आणि एका चौकाराची आवश्यकता आहे. या चौकाराने मुसाड चांदेवाडी संघ श्री राधाकृष्ण चषक 2026 या चषकावर नाव कोरणार का? पाहूया लाईव्ह. गोलंदाज आहे तो अल्पेश. ओंकार आला, बॅटचा टो घेतलाय. पाहूया वायरिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, मात्र क्षेत्ररक्षक 2 धावा मिळत आहेत. आणि आता फक्त 2 धावांची गरज आहे ती संघाला.
नक्कीच इथे बघा आमचे एक प्रमुख मान्यवर हजर आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. अल्पेशचा पुढचा चेंडू आता मात्र सुरेख फटका ओमकारच्या बॅट मधून पुन्हा एकदा विजयाचा षटकार येतोय. मुसाड चांदेवाडी संघ श्री राधा कृष्ण चषकाचा मानकरी प्रथम क्रमांक मुसाड चांदेवाडी. आमच्या भाऊला पिंजरा ए भाऊला घ्या याला. पिंजरा ला ला पिंजरा ला ए पिंजरा ला ला पिंजरा ला.